निघालो मग बा आज रुद्रायणीला जायसाठी. मग नागेश पलांची गाडी होती ना, तर पहिले आमचा प्लॅन झाला होता फक्त तिघायच्याच जायचं, म्हणजे पवनदा मी छोट्या. तर मग नागेश पलानं दादा आला बा मागून डायरेक्ट, आम्ही बी येतो म्हणे. चला मग निघालो मग डायरेक्ट अन्वी मार्के. मग छोटू पलांना डामटली ना मग गाडी, नांद केला पण वयाने गेला. तर मग मारली डायरेक्ट अन्वी ती एंट्री. मग डायरेक्ट मारली अन्वी ती एंट्री. तर मग डायरेक्ट निघालो आम्ही शॉर्टकटमध्ये. हे आमचा शॉर्टकट. तर मग निघालो डायरेक्ट आम्ही अन्वीच्या बाहेर, म्हणजे अन्वीतच होतो पण जरासं पुढे आलतो अन्वीच्या. तर मग जातो आम्ही डायरेक्ट आता गेटाच्या पुढे. तिथे दोघंजणं मागंच आहेत, पवनदा आणि छोट्या मागंच आहे. तर आम्हाचं मिशन होतं या गेटाच्या तिकून जायचं लवकर. गेट जर बंद झाला तर पुरेच्या पुरे वांदे होतील. तर म्हणून झुईसाप गाडी पाहू म्हटलं नाग्याले. मग नाग्याने पांगवली ना मग झुईसाप गाडी. तर मग काढली डायरेक्ट इकूनच गाडी. तर आम्ही थांबलो होतो. मग ते दोघंजण निघाले बी बाप आमच्या पुढे. आतलं काय लेखा हो पांगवा ना गाडी. तर मग हायवेनं लागलो होतो आम्ही डायरेक्ट. तो पाणी बी चालू होतं ना बा अकोल्यात, म्हणजे अकोल्याचा हायवे. एवढं पाणी चालू होतं तुम्हाला काय सांगू, शितोळे लागत सब डोळे. तेवढं तिच्यात की अटपेनी बा पवनदा गाडीनं झनान पांगे. नागेश पलान म्हणे की आरामशीर चालते म्हणे. म्हटलं ठीक आहे मग. तर पहा ना मग किती जबर अबाय येल होती इकडे. इकडला मस्तपैकी थंडगार हवा, थंडगार हवा पुरी वांदे झाले ते आमच्या. पण तरी आम्ही त्या कसा झोपला होता पट्टी घेऊन. मग निघालो आम्ही डायरेक्ट. मग आलतो आम्ही बार्शी टाकडीतून निघतो आम्ही लवकर. म्हटलं पांगोरे म्हटलं बा फटकेनी गाडी. काय सांगू पुरेच्या पुरे वांदे झाले. ते मी कोणत्या किल्पा काढल्या बी नाहीत, म्हणजे किल्पानी म्हणजे व्हिडिओ मी काढलेच नाही. सीताफळ बी खाल्लं होतं आम्ही म्हणतात, पण ते व्हिडिओ मी काढलाच नाही कारण की चान्सच नाही भेटला. मोबाईलच लॉक पडला. तर पुढचा व्हिडिओ मी आता दादा या मोबाईलात काढतो. मोबाईलाचा पुरा कॅमेरा खराब झाला मा, काय सांगू तुम्हाला, काहीच दिसत नाही. पण तरी कसा ना कसा काढू आलो मी आपलं. तर मग निघालो आम्ही डायरेक्ट रस्त्यानं. नाक्या काही अटपत नाही जात. मग आलतो आम्ही डायरेक्ट रुद्रायणीच्या आसपास. आतून एवढ्यात लागल्या डायरेक्ट गाड्या. लोकांनी झपाल पुरी गर्दी होती ना राव. मग ह्या घेतला होता मी दाद्याचा मोबाईल वन प्लसमध्ये व्हिडिओ काढणं चालू आहे. काय सांगू तुम्हाला. मग डायरेक्ट आलो आम्ही रुद्रायणी. तेव्हा ते रुद्रायणीचं मंदिर, तेव्हा ते मंदिर टेकडं एवढं खास आहे की त्यातून झापलो आम्ही. म्हटलं उरी मला दाद्या तर मध्ये 360 पायऱ्या आहेत. म्हटलं एवढ्या नाहीत पायऱ्या, म्हटलं दाद्या कमी आहेत जरा पायऱ्या. तर मग दादूपाला आपले कर्जदाराची ट्रॅफिक झालं ना, ट्रॅफिक काढून देतो म्हणे मी एकटाच कपी. आम्हाला ठीक आहे म्हटलं. मग ती होती लाल जरत माती. तर मग दादूपालांना आणली ती हाती. दादूपालांना डेंजर माणूस आहे ना राव. मग आलो मग डायरेक्ट बा आम्ही हाती रुद्रायणी. तर पहिले तर पाहिलं आम्ही डायरेक्ट अगस्ट पाहिना. तर मग ह्या ब्लॉगले मोठा